एव्हरीवन. मी आज जरा मार्केटमध्ये लेट आलोय. 11:20 झाले आणि आता बघा मी एक ट्रेड घेतलाय. जसा मी ट्रेड घेतला त्या मिनिटाला एक मोठा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला. हे बघू शकता तुम्ही. मी ट्रेडचा ॲनालिसिस एक्सप्लेन करतो तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही. 15 मिनिटला जर मी शिफ्ट झालो तर इथे आपल्याला मागच्या प्रिव्हियस डेला जे 17 ऑगस्ट जे आहे तिथं आपल्याला एक चेंज ऑफ कॅरेक्टर बघायला मिळाला. हे बघा, हा चेंज ऑफ कॅरेक्टरचा इथे कन्सल्टेशन होऊन हा ब्रेकआउट झाला होता. तर ती जी लाईन होती आपल्यासाठी, तो इम्पॉर्टंट लेवल होती आपल्यासाठी, इम्पॉर्टंट लेवल. तर मी काय केलं, ती लाईन मार्क केली आणि आज 5 मिनिटला शिफ्ट झालो. आणि आज तुम्ही बघू शकता इथे बघा 19 ऑगस्ट आहे. ही फर्स्ट कॅन्डलनी जिथून बायोकॉन हा जो स्टॉक आहे, जिथून ज्या लेवलपासून इम्पॉर्टंट लेवलपासून ब्रेकआउट झाला होता, एवढा स्ट्रॉंग मोमेंटम आला होता. हे बघू शकता तुम्ही. त्या लेवलपासून ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो 1.6 म्हणजे 1.5%चा मूव्हमेंट आला होता. आणि आज परत त्या लेवलला मार्केट टच झाल्यानंतर सेकंड टाइम जेव्हा टच झाला तेव्हा मला इथे वाटलं की हा आता खाली ब्रेकडाऊन करू शकतो. आणि त्या बेसिसला आज मी ट्रेड घेतला. मी 1000 रुपीजची या ट्रेडमध्ये रिस्क घेतली. आणि तुम्ही बघू शकता आपल्याला आता 1:1 ऑलमोस्ट अचीव होत आलेलं आहे. हे बघ दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे आपलं टार्गेट आहे आणि 1:1 अजून झालं नाही अचीव. इथे 1:1 आहे आपलं. तर मी ट्रेड घेतला. ॲक्च्युली मला 295 क्वांटिटी घ्यायची होती, 500ची सिरीज घ्यायची होती. पण डबल क्वांटिटी पण झाल्यामुळे मी काही टेन्शन नाही घेतलं आणि मी स्टॉप लॉस वगैरे लावून दिलं. हे बघा 414 ला आपला स्टॉप लॉस आहे आणि 410 मी टार्गेट लावून दिलेलं आहे. टार्गेट थोडं जास्त लावलंय, 1:2 पेक्षा थोडं जास्त टार्गेट आहे. ठीक आहे, आता आपण बघू काय होतंय. एकदम जबरदस्त कॅन्डल आपल्या बाजूने आले, पण हा मोमेंटम कंटिन्यू असायला पाहिजे असं माझं मत आहे. पण ठीक आहे, आपल्या हातात मार्केट नाही आहे. आपण ॲनालिसिस करू शकतो, मार्केटला प्रिडिक्ट नाही करू शकत आपण. आपल्याला माहीत नाही मार्केटमध्ये काय होईल. मार्केट इज अनप्रिडिक्टेबल आहे. तर आता ट्रेड तर चालू आहे आपला. हे बघू शकता तुम्ही. पहिलाच हे डबल एंट्री झाल्यामुळे तुम्हाला 2 ऑर्डर दिसत आहे, पण हा एकच ट्रेड आहे. ठीक आहे, आता लाईव्ह चालू आहे, तुम्ही बघा. Wanna clear a bottle of Cabernet. Wanna stay home, not even drink. Wanna get out of my own head. Wanna lay down, overthink. I wanna cry every tear I got. Put on a dress, be a stranger's dream. Lock up this heart of mine, wanna wear it on my sleeve. I kinda wanna hate you, but I wanna love you too. I wanna hold you close and let you go. Find someone new, and I wish it wasn't, but my mind's made up in two. What's killing me the most is knowing two things can be true. Wanna throw away your enmity. Wanna wear it to sleep tonight. Wanna wipe our slate clean. Wanna pick this thing up right where we left off. Wanna block your number, take one last time, make it another. Wish I was one or the other. हे तुम्ही बघू शकता, आपलं लाईव्ह रेकॉर्डिंग चालू होतं आणि आता लाईट गेल्या असल्यामुळे आपण थोड्या वेळाने, लाईटच नव्हती आपल्याकडे, पूर्ण लाईट डिस्कनेक्ट झाली होती, वायफाय बंद झालं होतं. आणि आता तुम्ही बघणार तर आपला ट्रेल केलेला जो एस एल होता आपला हिट झालेला आहे. 1:1 पेक्षा जास्त टार्गेट आपल्याला मिळालं होतं, पण स्ट्रॉंग रिव्हर्सल आल्यामुळे आपला स्टॉक रिव्हर्स झाला आहे. आणि हे ऑर्डर बुकमध्ये तुम्ही बघा, आपण कुठल्याही प्रकारची ओव्हर ट्रेडिंग केली नाही आणि आपला ट्रेलिंग एस एल आज हिट होऊन बुक झाला आहे. आणि प्रॉफिट बघा एकदम स्लो, आपण आज डे क्लोज करतो आहे. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.